ऍडव्हान्स स्ट्रक्चर पाहणार आहोत, जे कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल. पण ऍडव्हान्स स्ट्रक्चर म्हणजे काय, मला कुठे माहिती होतं. आतापर्यंत तुम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की आय डोंट नो, मला माहित नाही. पण तुम्ही कधी नेहमी असं म्हणतात, अरे मला कुठे माहिती होतं ती येईल, मला कुठे माहिती होतं की तो लग्न करेल, असं जर म्हणतात ना आपण, तर तुम्हाला लिटल डीड आय नो दॅट याचा वापर करायचा. बघा स्ट्रक्चर काय राहील लक्षात ठेवायचं. बघा लिटल पासून तर दॅट पर्यंत वाक्य जसं तसं इथपर्यंत जसं तसं लिहायचं, काही चेंजेस करायचं नाही. नंतर सब्जेक्ट घ्यायचं, ओके, नंतर ओड घ्यायचा, नंतर V1 घ्यायचं. आणि नकारार्थी वाक्य असेल तर ओड नंतर नॉट घ्यायचं, नंतर V1 घ्यायचं. एवढं समजलं आता तुम्हाला. आणि हा एक गोष्ट कधी लक्षात ठेवा, लिटल डीड आय नोच्या वाक्यात टेन्सनुसार वाक्य बदलत जाईल. म्हणजे इथं पास्ट, फक्त पास्ट टेन्स पाहिजे, पास्ट कंटिन्युअस पण येईल, पास्ट परफेक्ट पण येईल. पण आपण वूडचं बघतोय, फक्त वूडचं वाक्य पण आहे, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल. मी तुम्हाला लिटल डीड आय नंतर परफेक्ट टेन्स पण घेईल, पण तुम्हाला सोप्या पद्धतीने, जे करून तुम्हाला लवकरात लवकर समजेल. मग आता बघा, या लिटल डीड आय नो नंतर आणि दॅट याच्यानंतर कधीही पास्ट टेन्स मध्येच पाहिजे, प्रेझेंट येणार नाही आणि फ्युचर येणार नाही. जसं आता बघा, याचा अर्थ होतोय मला कुठे माहित होते. ओके, जसं आता वाक्य बघा, मला कुठे माहित होतं की तो येईल. मग आता तुम्ही कसं म्हणणार, इथून तर इथपर्यंत वाक्य जे तसं घ्या. म्हणजे कसे, लिटल, ओके, लिटल घेतला, डीड, नंतर आय, नंतर नो, ओके, इथपर्यंत जसं घेतलं, नंतर काय दॅट, ओके, नंतर काय घेणार तुम्ही दॅट, ओके, तो, मला कुठे माहिती होतं की तो येईल. तो म्हणजे काय, ही, ही नंतर काय घ्यायचं, उड घ्यायचं, ही उड, आणि येण्याला काय म्हणतो आपण, कम म्हणतो, आणि शेवटी फुल स्टॉप घ्यायचे. ओके, तुम्ही म्हणा सर तो येईल, हो, जरी तुम्हाला ते फ्युचर सारखं वाटत असेल, परंतु तो पास्टचा सेन्स दाखवतोय. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो, म्हणजे तुमचं लवकर लक्षात येईल. समजा तुमच्या मित्र एका व्यक्तीची दुश्मनी आहे, आणि तुमच्या मित्राने सांगितलं हो तुला बोलवायचं नाही, पण तो तुमचाही मित्र आहे, मग त्याला तुम्ही समजून सांगतात, अरे मी फक्त आमंत्रण देऊन देईल, तो काही येणार नाही, मला गॅरंटी तो येणार नाही. आणि ज्या दिवशी पार्टी असते तो खरंच येऊन जातो तो व्यक्ती, आणि तो त्याला तुम्हाला विचारतो कारण तो कसं काला, मग त्यावेळेस तुम्ही म्हणतात हो मला कुठे माहिती होतं तो येईल, म्हणजे तुम्हाला गॅरंटी नव्हती पण तो येऊन गेला. त्यावेळेस तुम्हाला लिटल डीड आय नो असं वापरायचंय. दुसरं वाक्य बघा, मला कुठे माहिती होतं की ती लग्न करेल. आता ती लग्न करेल म्हणजे काय, तुम्हाला गॅरंटी होती की XYZ जी मुलगी असेल ती यावर्षी लग्न करणार नाही, आणि पण तिचं लग्न झालं. त्यावेळेस तुम्हाला अरे मला कुठे माहिती होती ती लग्न करेल. तर बघा लिटल डीड आय नो दॅट इथपर्यंत वाक्य तुम्हाला जसं तसं घ्यायचंय, ऍडव्हान्स स्ट्रक्चर आहे. तर बघा कसं घेणार तुम्ही, लिटल डीड आय नो एवढं घेतलं, लिटल डीड आय नो घेतलं, नंतर दॅट, ओके, आणि ती आले ती आले तर तुम्ही काय केलं, शी वुड गेट मॅरिड, गेट मॅरिड. हा आता बघा रे, हा जो गेट आला ना, गेट नंतर कधी ना मॅरिड वापरायचं नाही. जर तुम्हाला गेट वापरायचं नाही, गेट वापरायचं नाही, तर मग फक्त काय घ्यायचं तुम्ही, मॅरी घ्यायचं, मॅरी घ्यायचं. ओके, मग आता यानुसार तुम्ही भरपूर हजार वाक्य तयार करू शकता. मला कुठं माहिती होतं की तो शिकवेल, लिटल डीड आय नो दॅट ही वुड टीच. आता या ठिकाणी तुम्ही असे म्हणू शकता, त्याला कुठे माहिती होतं, लिटल डीड ही नो दॅट. तिला कुठे माहिती होतं, लिटल डीड शी नो दॅट. आम्हाला कुठे माहिती होतं, लिटल डीड वी नो दॅट. फक्त तुम्हाला काय करायचे, हा जो आय दिसतोय ना आय, त्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्तीचे नाव घ्यायचे ते व्यक्तीचे किंवा प्रोनाउन घ्यायचे. जसं तुम्हाला म्हणायचं असेल की नेहाला कुठे माहिती होतं, लिटल डीड नेहा नो दॅट असं म्हणायचंय. ओके, मला वाटतं अतिशय सोपा टेबल होता आणि ऍडव्हान्स स्ट्रक्चर होतं. याची प्रॅक्टिस करत जायची. जितकी प्रॅक्टिस तुमची चांगली असेल, तुमचं कम्युनिकेशन थोडं भारी होत जाईल. मी तुम्हाला 4-5 वाक्य देतो, तुम्ही ते 4-5 वाक्य नक्की सोडवा, मला कमेंटमध्ये टाका, कमेंटला मी नक्की रिप्लाय देईन. जरा कमेंट करत जा. मी विचारलं की नाही आपलं ऑडियन्सला नेमकं काय पाहिजे, म्हणजे तुमचा कमेंट आला ना तर मग आम्ही पुढचा जो टॉपिक असेल तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणू. तुम्ही तुम्हाला 4-5 वाक्य देतो, ते तुम्ही सोडून दाखवायचं. बघा मी तुमच्यासाठी हे 4 होमवर्कचे वाक्य दिले, ते वाक्य तुम्ही नक्की सोडवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पहिलं वाक्य काय बघा, आम्हाला कुठे माहित होते की नेहा चोरी करेल. ओके, तुम्हाला गॅरंटी होती पण नेहाने चोरी केली. चोरी करणार म्हणतात स्टील, STEAL, स्टील.
इथं आले आम्हाला म्हणजे इथं वी टाकायचं फक्त बघ, दुसरं काही करायचं नाही. लिटल डीड इथे टाकायचं, वी नो दॅट उरलेलं वाक्य काय तुम्ही करायचे. त्याला कुठे माहित होते, आता त्याला आला इथे काय टाकणार तुम्ही, ही टाकायचं की ती सायन्स घेणं म्हणतात टेक सायन्स. ओके. नेहाला कुठे माहित होते की तो शिकवेल, आता इथं काय टाकायचं, लिटल डीड नेहा नो म्हणायचं, इथं नेहा टाकायचं आणि शिकवणार तुम्हाला माहितीच आहे. मला कुठे माहित होते म्हणजे हेच घ्यायचे तुम्हाला, ती मला आमंत्रण देणार म्हणतात इन्व्हाइट. ओके. ते 4 वाक्य, हे 4 वाक्य तुम्ही मला सोडून दाखवा, कमेंटमध्ये टाका, मी त्याचा नक्की रिप्लाय देईल. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगी वाटत असेल तर या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.